महत्त्वाची बातमी पाहूयात। माओवाद्यांच्या संघटनेमध्ये अलीकडेच सर्वोच्च नेतृत्वपदी तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी आणि दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी क्रूर समजला जाणारा जहाल माओवादी माडवी हिडमाकडे देण्यात आली आहे। सुरक्षा दलांचे आक्रमक अभियान थोपवण्यासह त्यांना लक्ष्य करण्यासाठीच या दोघांची निवड करण्यात आली आहे। दरम्यान माओवाद्यांचा सर्वोच्च नेता देवजीचं मोठं गडचिरोली कनेक्शन असून त्याची पत्नी सृजनकाला गडचिरोली पोलिसांनी ठार केल्यानंतर बदला घेणार असल्याची घोषणा त्यांनी 2020 मध्ये केली होती। त्यामुळे नव्या बदलानंतर गडचिरोली पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत। गडचिरोलीसह संपूर्ण दंडकारण्यामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। तर माओवादी संघटनेच्या नव्या बदलांमुळे सुरक्षा दलांसमोर किती आव्हान असणार आहे, माओवादी संघटनेवर त्याचा काय परिणाम होणार आहे, सगळ्या संदर्भामध्ये राज्याच्या माओवाद अभियानाचा विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। आपल्यासोबत संदीप पाटील सर आहेत, ज्यांनी माओवाद विरोधी अभियानात मोठं काम केलेलं आहे। अनेक चांगले यश त्यांच्या नावावर आहेत। ते आता राज्याच्या माओवाद विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत। सर मला सांगा, एकूण माओवादी संघटनेत झालेले हे नेमके बदल कसे आहेत? देवजी आणि हिडमांचं दोघांना विशेष जबाबदारी काय काय बदल घडले आहेत? 2 महिन्यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी जे चांगलं एन्काउंटर केलं त्यामध्ये त्यांचा जनरल सेक्रेटरी माओवाद्यांचा बसवराजू मारला गेला। जनरल सेक्रेटरी म्हणजे त्यांचा मुख्य नेता असतो आणि तो बदलण्यासाठी त्यांना 2 महिने लागले। 2 नेते होते, भूपती आणि देवजी। या दोघांच्यामध्ये म्हणजे आम्हाला अपेक्षित होतं या दोघांपैकी कोण म्हणेल त्याप्रमाणे देवजी जो त्यांचा मिलिटरी कमिशनचा जो इन्चार्ज आहे तो जनरल सेक्रेटरी म्हणून निवडला गेलेला आहे। देवजीची ओळख एक आक्रमक नेता म्हणून आहे आणि मला वाटतं की जी छत्तीसगडमध्ये जे मोठं आव्हान आहे त्यांना त्यांची चळवळ टिकवण्याचं, आता चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे, अशा वेळेस आक्रमक नेता देऊन एक चळवळीला मध्ये जान फुकण्याचं काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला। त्याचबरोबर जे हिडमा आहे, ज्यांना दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचं सेक्रेटरी बनवलेलं आहे, त्याची निवड त्यामुळेच केलेली आहे कारण जे कॅडर आहे छत्तीसगडमधलं स्पेशली दंडकारण्याचा जो लिबरेटेड झोन आहे ते बेसिकली त्या भागातले आदिवासी तरुण आहेत आणि हिडमा हे लोकल नेतृत्व आहे, आदिवासीतून आलेलं लोकल नेतृत्व आहे। त्यामुळं जे मोठ्या प्रमाणात सरेंडर होत आहे, जे आज मनोबल खचलेलं आहे कारण सुरक्षा दलांनी मोठं नुकसान त्यांचं केलेलं आहे, अशा काळात मला वाटतं लोकल कॅडरचं मनोबल वाढवण्यासाठी लोकल नेता दिला आहे असं वाटतं। एकूणच माओवाद संपुष्टात आणण्याचं सुरक्षा दलांचं धोरण असतानाच हे नवं नेतृत्व बदल झालेला आहे। त्याचे काय परिणाम असू शकतात आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा दल कसं अलर्ट आहेत हे आता संदीप पाटील सर यांनी सांगितलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।